नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी ही संकल्पना पाहणार आहोत. त्यासाठी आपण आज अंक घेतलेत 7 आणि 5. 7 म्हणजेच किती? 7 भागिले 1 किंवा 7 गुणिले 1 भागिले 1 म्हणजे 7चा सहगुणक हा 1 आहे आणि छेद हा 1 आहे. या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण पाहूया. 7 वजा 5 बरोबर 2. दुसरा हा जो नंबर आहे, अंक आहे, त्याच्या आधी कोणतंही साईन नाही म्हणजे तो अधिक आहे, प्लस आहे. या ठिकाणी मला वजाबाकी ही क्रिया करायची असल्यामुळे त्याचं साईन बदललं आणि ते काय झालं? वजा झालं. आता 7 वजा 5 याच्यामध्ये मी वजाबाकी म्हणजेच सबट्रॅक्शन का करू शकलो बरं? कारण 7चा छेद हा 1 आहे आणि 5चा छेदसुद्धा 1 आहे. दोघांचाही छेद हा 1 असल्यामुळे मी त्यांच्यामध्ये वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ही क्रिया करू शकलो. आता तिसरं उदाहरण पहा. 7 वजा 5/3. 5चा छेद 3 आहे, 7चा छेद हा 1 आहे. काहीच नाही म्हणजे या ठिकाणी तो 1 हा असतोच. या ठिकाणी मला वजाबाकी ही माझी मुख्य क्रिया आहे. 5/3 याच हा अधिक म्हणजे प्लस अंक आहे. इथे वजाबाकी करायची असल्यामुळे त्याचं साईन बदललं, ते साईन झालं वजा. आणि दुसरी गोष्ट 7चा छेद मला 3 करून घ्यावा लागेल. जेव्हा मी 7चा छेद 3 करेल तर आणि तरच मला या दोघांमध्ये वजाबाकी आणि सबट्रॅक्शन ही क्रिया मी करू शकतो. या ठिकाणी 7 गुणिले 3 भागिले 1 गुणिले 3. 7 गुणिले 3 21 भागिले 1 गुणिले 3 3. दोघांचाही छेद हा सारखा झाल्यामुळे मी ह्या वरच्या संख्येमध्ये वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ही क्रिया करू शकतो आणि माझं उत्तर आलं 16/3. पुढील उदाहरण पहा. 7 वजा 5. माझी मुख्य क्रिया आहे वजाबाकीची, त्यामुळं पुढचा अंक हा -5 आहे. त्याचं चिन्ह बदललं, ते झालं +5. दुसरं उदाहरण -7 वजा आणि कंसामध्ये 5. 5 म्हणजे +5. इथे मला वजाबाकी ही माझी मुख्य क्रिया असल्यामुळे आतील संख्येचं पुढचा जो अंक आहे त्याचं चिन्ह बदललं, त्याचं चिन्ह झालं वजा. तिसऱ्या उदाहरणामध्ये -7 वजा आणि पुढचा अंक -5 आहे. माझी मुख्य क्रिया वजाबाकीची असल्यामुळे -5चं चिन्ह बदललं, ते झालं +5. चौथं उदाहरण बघा. 7m वजा 5m. 5mचं चिन्ह हे अधिकचं आहे. इथे वजाबाकी ही माझी मुख्य क्रिया असल्यामुळे त्याचं चिन्ह बदललं, ते झालं वजा. यामध्ये 7m आणि -5m याच्यामध्ये m हा काय कॉमन आहे दोघांमध्ये, त्यामुळे तो मला एकदाच घ्यावा लागतो. आणि पहिल्या mचा सहगुणक 7 आहे, दुसऱ्या mचा सहगुणक -5 आहे. त्यांच्यामध्ये मी वजाबाकी करू शकतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने माझं उत्तर येऊ शकतो. आता पुढील उदाहरण पाहूया. या ठिकाणी एक समीकरण आहे. 7x अधिक 5y बरोबर 10. 7x अधिक 2y बरोबर 6. या दोघांमध्ये मला वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ही क्रिया करायची असल्यामुळे खालील संख्येचं चिन्ह बदलतं. 7 आधी कोणतंही साईन नव्हतं म्हणजे ते अधिकचं साईन असतं, त्याचं वजा झालं. 2y आधी अधिकचं साईन होतं, ते वजा झालं. 6च्या आधी कोणतंही साईन नव्हतं म्हणजे अधिक प्लसचं साईन होतं, तेही या ठिकाणी वजा झालं. हेच आपण आडव्या पद्धतीने समजून घेऊया. या ठिकाणी उदाहरण आहे 7x अधिक 5y वजा 10. हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये मध्ये साईन आहे वजा. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे 7x अधिक 2y वजा 6. ज्यावेळेस मला वजाबाकी ही क्रिया करायची असेल त्यावेळेस दुसऱ्या कंसातील जे अंक आहेत त्यांचा
चिन्ह बदलतं. 7x आधी कोणतंही साईन नाही, म्हणजे प्लसचं साईन आहे, ते बाहेर येताना वजा 7x येतं. 2y आधी अधिकचं साईन आहे, त्याचं होतं वजा 2y. वजा 6च्या आधी वजाचं साईन आहे, त्या ठिकाणी होतं अधिक 6. अशा पद्धतीने या ठिकाणी वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ही क्रिया करताना दुसऱ्या अंकाचं चिन्ह हे बदलतं. आता हे आपण नंबर लाईन म्हणजे संख्या रेषेवरती समजून घेऊया. पहिलं गणित आहे 7 वजा 5. या ठिकाणी वजाबाकी ही क्रिया मला करायची आहे. दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा 5 आहे. वजाबाकी ही क्रिया करायची असल्यामुळे त्याचं चिन्ह बदलतं. त्याचं होतं अधिक 5 आणि 7 अधिक 5 12. ह्याचप्रमाणे दुसरं जे उदाहरण आहे 5 वजा 7. या ठिकाणी ही वजाबाकी ही क्रिया करायची आहे. दुसरा माझा अंक आहे वजा 7. वजाबाकी ही क्रिया करायची असल्यामुळे त्याचं चिन्ह बदलतं. ते होतं अधिक 7. तिसरं उदाहरण पाहूया. या ठिकाणी पहा वजा 7 वजा पुढे 3. 3च्या आधी कोणतंही साईन नाही, म्हणजे अधिकचं साईन आहे. माझी मुख्य क्रिया वजाबाकी असल्यामुळे या ठिकाणी मला 3चं चिन्ह बदललं, ते झालं वजा 3. या ठिकाणी पहिला अंक आहे वजा 7. तो नंबर रेषेवरती या ठिकाणी आहे बघा वजा 7. त्यानंतर त्यात मला वजा 3 हे मिळवायचे. वजा 3 ही संख्या या पहा शून्याकडून डावीकडं वजाच्या संख्या आहेत, शून्याकडून उजवीकडं अधिकच्या संख्या आहेत. वजा 7 मध्ये वजा 3 हे मला क्रिया करण्यासाठी मला वजा 7च्या पुढे 3 घरं जावं लागेल आणि जी मला छोटी संख्या भेटते ती भेटेल वजा 10. वजा 10 ही संख्या वजा 7 आणि वजा 3 पेक्षा छोटी आहे. चौथं उदाहरण आपण पाहूया. वजा 3 वजा 7. वजाचं चिन्ह असल्यामुळे दुसऱ्या अंकाचं चिन्ह बदललं, ते झालं वजा 7. या ठिकाणी पण नंबर लाईनमध्ये आपण पाहूया. पहिलं संख्या आहे वजा 3. वजा 3 मध्ये मला वजा 7 यांच्यात मला जी क्रिया करायची त्यासाठी मला वजा 7 हे मिळवण्यासाठी मला वजा 3च्या पुढे 7 घरं गेल्याच्या नंतर मला भेटतो वजा 10. सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी पहिला जर नंबर जर वजा असेल आणि त्याच्यानंतर त्यात मला जर दुसरा नंबर वजा मिळवायचा असेल तर मला शून्याच्या डावीकडे जावं लागेल. पाचवं उदाहरण पहा. या ठिकाणी वजा 7 वजा नंतर परत वजा 5. मुख्य क्रिया माझी वजाबाकी असल्यामुळे ह्या दुसऱ्या संख्येचं जे चिन्ह आहे वजा 5 त्याचं अधिक 5 होतं. या ठिकाणी वजा 7 अधिक 5. वजा 7 बरोबर मला अधिक 5 करायचे, म्हणजे नंबर रेषेमध्ये वजा 7च्या उजव्या बाजूला मला जावं लागेल. कारण शून्याच्या आपण काय करतो नेहमी उजव्या बाजूला ह्या अधिकच्या संख्या असतात, म्हणून वजा 7च्या उजव्या बाजूला जर मी 5 अंक जर गेलो तर मला भेटतो त्या ठिकाणी वजा 2. किती भेटतो? वजा 2. सांगायचं तात्पर्य आणि वजा 2 ही संख्या वजा 7 पेक्षा मोठी संख्या आहे. पुढचं उदाहरण वजा 5 वजा 7. मुख्य क्रिया वजाबाकी आहे. दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा 7 आहे. मुख्य क्रिया वजाबाकी असल्यामुळे दुसऱ्या संख्येचं चिन्ह बदललं, ते झालं माझं अधिक 7. आता नंबर रेषेमध्ये वजा 5 हा या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये मला अधिक 7 मिळवायचेत, म्हणजे मला उजव्या बाजूला 7 घरंही जावं लागतील. उजव्या बाजूला 7 घरं गेल्याच्या नंतर मला भेटतो 2 हा अंक भेटतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे पहिला अंक जर हा ऋण संख्या असेल, त्याच्यात दुसरा अंक जर मला प्लस करायचा जर असेल तर मला त्या नंबरच्या उजव्या बाजूला जावं लागेल. पहिला अंक जर ऋण संख्या आहे, त्याच्यामध्ये जर दुसरा अंक ऋण संख्या मला मिळवायची असेल तर त्या अंकाच्या मला डाव्या बाजूला जावं लागेल. थँक्यू सो मच.